हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदनास ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं नवनीत डाइजेस्ट स्टैंडर्ड 7 मराठी सुलभ भारती चैप्टर 13 अदला बदल के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम चैप्टर 12 तक कर चुके हैं। अगर आपने वो वीडियोस नहीं देखे तो ज़रूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। तो हम स्टार्ट करते हैं अदला बदल के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स। इसमें सबसे पहले मैं दिया है शीर्षकाचा अर्थ। इट मीन्स अमृत व इसाप या मित्रांनी एक प्रसंगात आपापले शर्ट बदलले व मैत्रीचे मूल्य ठसवले, म्हणून पाठाला अदला बदल हे नाव दिले आहे। फिर उसका मीनिंग हमको इंग्लिश में दिया है। इसके बाद दिया है पाठाचा परिचय। अमृत व इसाप हे खूप चांगले मित्र होते। होळीच्या दिवशी खोडकर मुलांच्या झटापटीत इसाबच्या नवीन शर्टाचा खिसा फाटला। अमृतने आपला नवीन शर्ट त्याला दिला। शर्टाच्या या अदलाबदलीतून त्याच्यातील गाढ मैत्री दिसून येते। इसके बाद हमें दिया है मूल्य शिकवण संदेश। मैत्रीचे नाव कसे निर्मळ व घट्ट असावे याची शिकवण देणारी ही कथा आहे। अतुट मित्रप्रेम व सर्व धर्म समभाव ही मूल्ये या पाठात अधोरेखित केली आहेत। इसके बाद में हमें दिया है शब्दार्थ। अदलाबदल परस्पराच्या वस्तू एकमेकांना देणे, घट्ट मैत्री, अतुट दोस्ती, व्रात्य, खोडकर, ताकद, शक्ती, जोर, बळ, वरचढ, सरस, ठामपणे, निश्चयाने, एक डाव, एक फेरी, भिडणे, बिलगणे, भलतेच, वेगळेच, झोंबाझोंबी, मारामारी, धास्ती, काळजी, चिंता, भीती, थेट, तटक, सरळ, भावुकपणे, भावनेने ओथंबून, महत्व, विशेषत्व। इसके बाद दिया है टिपा। होळी फाल्गुन महिन्यात येणारा एक मराठी सण। हुर्ये हुर्ये एखाद्याला चिडवण्यासाठी वापरण्यात येणारे उच्चार। सावकार पूर्वीचा कर्ज देणारा धनवान। इसके हमें बाद में हमें दिया है वाक्य प्रचार व त्यांचे अर्थ। तो घट्ट मैत्री असणे, अतुट दोस्ती असणे, हातात हात घालणे, सहकार्याने वागणे, वरचढ असणे, वर्चस्व गाजवणे, बजावणे, समज देणे, रागवणे, हट्ट धरणे, आग्रह धरणे, गळ घालणे, आग्रह करणे, ताबडीतून सुटणे, च्यापासून सुटका करून घेणे, पारा चढणे, खूप राग येणे, चिथावणे, राग येईल असे चिडवणे, पेच घालणे, एक डाव घालणे, चित्त करणे, हरवणे, गंभीर वळण लागले, परिस्थिती चिघळणे, सेरावेरा पडणे, वाट फुटेल तिथे जोरात पडणे, जमिनीला खिळणे, एका जागी अडकून राहणे, पोटात गोळा येणे, खूप भीती वाटणे, पुढ्यात वाढून ठेवणे, प्राप्त परिस्थिती स्वीकारणे, वेळ खर्ची घालणे, वेळ देणे, छातीची धडधड वाढणे, भीतीने थर कापणे, कपाळाला आठ्या घालणे, नाराजी व्यक्त करणे, माफ करणे, क्षमा करणे, आनंदावर विरजन घालणे, आनंद नासवणे, टोमणा मारणे, मनाला वेदना होईल असे बोलणे, गळा दाटून येणे, रडू येण्याच्या बेतात असणे, हेलावून जाणे, मन गलबलणे। इसके बाद कृती 1 उतारा क्रमांक 1 आकृती पूर्ण करा। अमृत व इसाब यांच्यामध्ये सारख्या असणाऱ्या गोष्टी, कपडे, रंग, आकार, एक शाळा, एक वर्ग, घरे समोरासमोर। इसके बाद हमें दिया है चौकटी पूर्ण करा। तो आंसर्स हैं सणाचे नाव होळी, गावातली मुले इथे जमली लिंबाच्या झाडाखाली, या दोघांची घट्ट मैत्री, अमृत व इसाब, आई वडील होते, अमृतला फक्त वडील होते, इसाबला। स्वमत। तुमच्या आवडत्या सणाविषयी 5 वाक्ये लिहा। दसरा हा माझा आवडता सण आहे। या सणाला विजयादशमी असेही म्हणतात। या सणाला माणसे एकमेकांच्या घरी जाऊन आपट्याची पाने देऊन शुभ चिंतितात, गोडधोड खाऊ घालतात, प्रेमभाव व बंधुभाव निर्माण करणारा दसरा हा सण आहे। इसके बाद दिया है उतारा क्रमांक 2 पहले दिया है कोण ते लिहा। मुलांनी कोणाला चिथावले? केशवला। केशवला कोणी चित्त केले? इसाबने। केशवचे कोण रागावतील? आई वडील। कोण सेरावेरा निघून गेले? सर्व मुले। आंसर्स है कौन ते लिहा के यहाँ पे अच्छे से स्पेलिंग्स देख सकते हैं फिर से। फिर दिया है एका वाक्यात लिहा। इसाबच्या शर्टाकडे कुणाचे लक्ष गेले? इसाबच्या शर्टाकडे अमृतचे लक्ष गेले। कुणाचा खिसा फाटला होता?
हिसाबच्या शर्टाचा खिसा फाटला होता. कुणाचे पाय जमिनीला खिळले. हिसाब व अमृत यांचे पाय जमिनीला खिळले. सावकाराकडून कुणी पैसे घेतले होते. हिसाबच्या वडिलांनी सावकाराकडून पैसे घेतले होते. द्वंद्व मत लिहा. तुमच्या मते खरी मैत्री कशी असावी? एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, एकमेकांच्या भावना समजून घेणे, परस्परांना योग्य मार्ग दाखवणे, एकोप्याने राहणे, मित्राच्या चुका दाखवणे व दुरुस्त करण्यास मदत करणे, अतूट नाते सांभाळणे, न बोलता मन जाणून घेणे, कधीही रागावून दूर न जाणे, एकमेकांच्या उत्कर्ष साधणे, खरी मैत्री अशी असते. पुढे दिलेल्या वाक्यांचा योग्य घटनाक्रम लिहा. गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. एका व्रात्य मुलाला एका खोडकर कल्पना सुचली. अमृत व हिसाबने शर्टाच्या अदलाबदल केली. हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजार पाजाराच्या बायकाही तिथे जमल्या. अमृत व हिसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले. इसके बाद आता भाषाभ्यास. पुढील शब्दांतील अचूक शब्द लिहा. तो वीडियो पॉज करके देखिए कौन सा अचूक है. इसके बाद में आता है पुढील दिलेल्या अ गट व ब गटातील शब्दांच्या योग्य जोड्या लावा. नवा शर्ट, कुस्ती खेळ, सुई दोरा, होळी सण. इसके बाद आता है पुढील आकृतीत वान हा प्रत्यय लावून तयार झालेले शब्द दिले आहेत. हे शब्द अभ्यासा करी हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृतीसमोर लिहा. तो करी, देणेकरी, कष्टकरी, कामकरी, मानकरी, शेतकरी, गडकरी, वाटेकरी. इसके बाद में आता है तख्ता पूर्ण करा. कपड़ा कपड़े, रंग रंग, कुस्ती कुस्तियाँ, पोर पोरे, पैसा पैसे, बटन बटणे, दोरा दोरे, मूल मुले. पुढील वाक्यांत कंसातील योग्य वाक्यप्रचार लिहा. तो सीधा सच देखते. घरी आलेल्या पाहुण्यांना बाबांनी राहण्यासाठी गळ घातली. घरी आलेल्या पाहुण्यांना बाबांनी राहण्यासाठी गळ घातली. बाळू नवीन छत्री कोठेतरी विसरून आला. हे पाहून आईच्या पाला चढला. रस्त्यावर भांडणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजाने नीतीच्या पोटात गोळा आला. त्याची करुण कहाणी ऐकून सर्वांची मने हेलावून गेली. चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करा. चुकीची जोडी गळ घालणे, मार देणे. दुरुस्ती गळ घालणे, आग्रह करणे. इसके बाद में ग्रामर दिया है. तो पुढील शब्द वरील नियमानुसार लिहा. तो वीड़ा वीरा स्पेलिंग्स आप देखिए वीडियो पॉज करके. पुढे काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांच्या समानार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा. तो मस्तक, डोके. सेकंड इज कचरा, केर. थर्ड इज रात्र, रजनी. फोर्थ इज पानी, नीर. फिफ्थ इज जनता, रैयत, मुलगी, तनिया. इसके बाद है पुढील काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा. सो उद्योगी, आळशी, गरम, शीतल, मोठा, लहान, जुने, नवीन, होकार, नकार, हंसणे, रडणे. इसके साथ ही चैप्टर 13 के डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. नेक्स्ट वीडियो में हम मिलेंगे चैप्टर 14 संत वाणी के साथ. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. थैंक यू.